लिंकमुळे जवळपास अंतर हे 6 किलोमीटरनी आणि वेळ 30 मिनिटांनी, मुंबई आणि पुण्यातला वेळ प्रवासाचा 30 मिनिटांनी कमी होणार आहे. निसर्ग चक्रीवादळ आपल्याला माहिती आहे, ज्यांनी आपल्याकडे भरपूर तबाही केली, त्याचा वेग जो होता तो ताशी 130 किलोमीटर ते 155 किलोमीटर होता. आता जो आपण केबल स्टेट ब्रिज तयार केला, वायाडक्ट तयार केला आहे, तो 240 किलोमीटर प्रति तास इतक्या वाऱ्याला त्या ठिकाणी रेजिस्ट करू शकतो. आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न जे आम्ही सगळ्यांनी मुंबई पुणे, पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं, आज त्याचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. पहिल्यांदा तर आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती, म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो. पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा. पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत. पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे. नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस. आणि म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी MSRDCचं मनापासनं अभिनंदन करतो की हा एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला. आणि नुकतंच मागच्या भागामध्ये आम्ही जो कार्यक्रम केला, त्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी या टनेलला वायडेस्ट अंडरग्राउंड टनेलचा दर्जा दिलेला आहे. जागतिक रेकॉर्ड हा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. खरं म्हणजे आता या मिसिंग लिंकमुळे जवळपास अंतर हे 6 किलोमीटरनी आणि वेळ 30 मिनिटांनी, मुंबई आणि पुण्यातला वेळ प्रवासाचा 30 मिनिटांनी कमी होणार आहे. खोपोली एक्झिट पासून सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंत अशा प्रकारचा हा बोगदा या ठिकाणी तयार करण्यात आलाय. आणि जसा हा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय तसंच आपण भारतातला सर्वात उंच केबल स्टेड महामार्ग पूल हाही रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे. सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज, आपण ज्या ब्रिजवरनं आलो त्याची उंची 182 मीटर आहे. आणि दरीवर उभारलेला हा पूल म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. यामुळे दररोज कोट्यावधी रुपयाच्या इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे आणि लोकांचा वेळ देखील वाचणार आहे. पण या प्रकल्पाच्या संदर्भात काही गोष्टी या ठिकाणी सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः गेल्या सरकारांमध्ये आणि या सरकारांमध्ये, महायुतीच्या सरकारांमध्ये काय फरक आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे. हा जो काही मिसिंग लिंक किंवा आताचा कनेक्टिंग लिंक आहे, याचा कॉन्सेप्ट हा 2010 साली तयार झाला. आणि 2010 साली तो तयार झाल्यानंतर त्याचे काही अन्वेषण झाले, त्याचा एक रिपोर्ट तयार झाला. आणि 2014 साली तत्कालीन सरकारने 13 कारणं दिले, 13 की हा का होऊ शकत नाही, आणि फाईल क्लोज केली. या 13 कारणामध्ये एक कारण हे देखील होतं की लोणावळा तलावाच्या खालून हा चाललाय आणि म्हणून हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट करता येत नाही. आणि 13 कारणं देऊन मुख्यमंत्र्यांनी सही करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद केला. महायुतीचं आमचं सरकार आल्यानंतर मला आठवतं की मोपलवार होते आणि आनंद कुलकर्णी होते. मी त्यांना बोलवलं आणि मी त्यांना विचारलं की तुमचं मत काय आहे, हा का आपण करू शकत नाही.
त्यांचं म्हणणं असं होतं की आपण हे करू शकू. मी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळे कागदपत्र घेऊन, सगळे स्टडीज घेऊन फाईल माझ्यासमोर पुटअप करा. आणि त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण जस्टिफिकेशन माझ्यासमोर आणलं. मी मोपलवारांना पुन्हा विचारलं, म्हटलं मोपलवार 100% आपल्याला करता येईल? साहेब सरकार पाठीशी असेल तर आपल्याला करता येईल. आणि डिसेंबर 15ला जुन्या सरकारचा निर्णय ओव्हररूल करून आमच्या सरकारने हा निर्णय केला की आम्ही मिसिंग लिंक करणार. आणि मी आणि शिंदे साहेब मंत्री होते, आम्ही या ठिकाणी मिसिंग लिंकचं जे काम आहे हे काम त्या ठिकाणी सुरू केलं. आणि एक प्रश्न अजून होता की एवढं मोठं काम करायचं, याला 5-7 हजार कोटी रुपये लागणार, हे आणायचे कुठनं? त्यावेळेस मी सांगितलं की हा सेल्फ फायनान्स केला पाहिजे. आणि मग हा निर्णय आम्ही केला की याची सगळी इक्विटी ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या टोलमधनं आपल्याला मिळू शकते. त्यामुळे तिथनं जर इक्विटी आपण घेतली तर आपल्याला कुठलंही नव्याने काही करण्याची आवश्यकता पडणार नाही. आपण त्याच्यातनंच डेट सर्व्हिसिंग करू शकू आणि सेल्फ फायनान्स पद्धतीनं आपण हा पूल करू शकू. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण याचं काम जे आहे हे काम केलं. हे एक इंजिनिअरिंग चॅलेंज होतं. जवळपास या केबल स्टेड ब्रिजचं डिझाईन करण्याकरता 3 वर्ष लागले. कारण या ठिकाणी अत्यंत जोराचा वारा येतो आणि वाऱ्याचे जे डेटा सेट्स आहेत, रायगड जिल्ह्यापासून पुणे जिल्ह्यापर्यंत या डेटा सेट्स मध्ये प्रचंड विविधता आहे. या सगळ्या विविधता त्या ठिकाणी गृहीत धरून आणि त्यातनं कशा पद्धतीनं आपल्याला हे डिझाईन करता येईल असं डिझाईन हे तयार करण्यात आलं. आणि मग निसर्ग चक्रीवादळ आपल्याला माहिती आहे, ज्यांनी आपल्याकडे भरपूर तबाही केली, त्याचा वेग जो होता तो ताशी 130 किलोमीटर ते 155 किलोमीटर होता. आता जो आपण केबल स्टेड ब्रिज तयार केलाय, वायाडक्ट तयार केलाय, तो 240 किलोमीटर प्रति तास इतक्या वाऱ्याला त्या ठिकाणी रेजिस्ट करू शकतो. त्यामुळे निसर्ग जो काही चक्रीवादळ आहे त्याच्या 2.25 पट जरी वेगाने या ठिकाणी वारा वाहिला तरी देखील या पुलाला काही होणार नाही, अशा पद्धतीनं हे केलंय. प्रति सेकंद 70 मीटर ही जरी स्पीड असली वाऱ्याची तरीही इथे काही होणार नाही. या संपूर्ण पद्धतीला विंड टनेल मॉडेलिंग म्हणतात. हे विंड टनेल मॉडेलिंगच्या माध्यमातून हा पूल या ठिकाणी तयार करण्यात आला. आणि हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबरेशनचं एक उदाहरण आहे. कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते. आपल्याला माहिती आहे की याचं ओरिजिनल डिझाईन, प्रथम डिझाईन, बेस डिझाईन हे कॅनडामध्ये तयार झालं. त्यानंतर फोर्स टेक्नॉलॉजी ही कोपनहेगन डेन्मार्कमध्ये त्या ठिकाणी त्याची विंड टेस्ट करण्यात आली. केबल्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आल्या. केबल्सचं जे उत्पादन आहे ते मेसर्स किसवायर या मलेशियाच्या कंपनीने केलं. आणि रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज आपल्या भारतातली मुंबईतली यांनी संयुक्तपणे केलं. आणि मग याची अग्निशमन चाचणी ही ॲपल्स लॅब स्पेन यांनी केली, स्पेनमध्ये केली. आणि याच्यामध्ये पुलाचं आरेखन हे तायवानच्या कंपनीने केलं. व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट हे सिंगापूरचे होते. त्यामुळे एकूण 7 देशाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी, इन्स्टिट्यूशन्सनी या पुलामध्ये सहभाग घेतलाय. प्रकल्प अभियंता PNLB कन्सल्टंट होते, विकॉन लिमिटेडनी संरेखन केलं आणि वेन्झेलनी व्हेरिफिकेशन कन्सल्टंट म्हणून काम केलं, VSLनी केबल एक्सपर्ट म्हणून काम केलं. आणि यासोबत
जवळपास याच्यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे। अद्ययावत अग्निशमनची व्यवस्था, वॉटर मिस्ट यंत्रणा, आपत्कालीन दूरध्वनी, दर 50 मीटरवर आपल्याला त्या ठिकाणी दूरध्वनी आहे, दर 300 मीटरवर 2 बोगद्यांना जोडणारे कनेक्टर आहे, म्हणजे एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडली तर दुसऱ्या बोगद्यातनं इव्हॅक्युएशन करता येईल अशी व्यवस्था आहे। 24 तास सीसीटीव्हीच्या याच्यावर देखरेख आहे, नियंत्रण कक्ष आहे, हवा खेळती राहावी म्हणून स्पेशल अशा प्रकारचं व्हेंटिलेशन याच्यामध्ये आहे आणि लेनची शिस्त पाळली जावी याकरता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे। आता आम्ही लेनची आणि त्यातनं कशा पद्धतीनं आपल्याला हे डिझाईन करता येईल असं डिझाईन हे तयार करण्यात आलं। आणि मग निसर्ग चक्रीवादळ आपल्याला माहिती आहे, ज्यांनी आपल्याकडे भरपूर तबाही केली, त्याचा वेग जो होता तो ताशी 130 किलोमीटर ते 155 किलोमीटर होता। आता जो आपण केबल स्टेट ब्रिज तयार केलाय, वायाडक्ट तयार केलाय, तो 240 किलोमीटर प्रति तास इतक्या वाऱ्याला त्या ठिकाणी रेजिस्ट करू शकतो। त्यामुळे निसर्ग जो काही चक्रीवादळ आहे त्याच्या 1.25 पट जरी वेगाने या ठिकाणी वारा वाहिला तरी देखील या पुलाला काही होणार नाही अशा पद्धतीने हे केलंय। प्रति सेकंद 70 मीटर ही जरी स्पीड असली वाऱ्याची तरीही इथे काही होणार नाही। या संपूर्ण पद्धतीला विंड टनेल मॉडेलिंग म्हणतात। हे विंड टनेल मॉडेलिंगच्या माध्यमातून हा पूल या ठिकाणी तयार करण्यात आला आणि हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबरेशनचं एक उदाहरण आहे, कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते। आपल्याला माहिती आहे की याचं ओरिजिनल डिझाईन, प्रथम डिझाईन, बेस डिझाईन हे कॅनडामध्ये तयार झालं। त्यानंतर फोर्स टेक्नॉलॉजी ही कोपनहेगन डेन्मार्कमध्ये त्या ठिकाणी त्याची विंड टेस्ट करण्यात आली। केबल्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आल्या। केबल्सचं जे उत्पादन आहे ते मेसर्स किसवायर या मलेशियाच्या कंपनीने केलं आणि रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज आपल्या भारतातली मुंबईतली यांनी संयुक्तपणे केलं। आणि मग याची अग्निशमन चाचणी ही ॲपल्स लॅब स्पेन यांनी केली, स्पेनमध्ये केली आणि याच्यामध्ये पुलाचं आरेखन हे तायवानच्या कंपनीने केलं। व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट हे सिंगापूरचे होते। त्यामुळे एकूण 7 देशाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी, इन्स्टिट्यूशन्सनी या पुलामध्ये सहभाग घेतलाय। प्रकल्प अभियंता PNLB कन्सल्टंट होते, डिकॉन लिमिटेडनी संरेखन केलं आणि वेन्झेलनी व्हेरिफिकेशन कन्सल्टंट म्हणून काम केलं, VSLनी केबल एक्सपर्ट म्हणून काम केलं। आणि यासोबत जवळपास याच्यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे। अद्ययावत अग्निशमनची व्यवस्था, वॉटर मिस्ट यंत्रणा, आपत्कालीन दूरध्वनी, दर 50 मीटरवर आपल्याला त्या ठिकाणी दूरध्वनी आहे, दर 300 मीटरवर 2 बोगद्यांना जोडणारे कनेक्टर आहे, म्हणजे एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडली तर दुसऱ्या बोगद्यातनं इव्हॅक्युएशन करता येईल अशी व्यवस्था आहे। 24 तास सीसीटीव्हीच्या याच्यावर देखरेख आहे, नियंत्रण कक्ष आहे, हवा खेळती राहावी म्हणून स्पेशल अशा प्रकारचं व्हेंटिलेशन याच्यामध्ये आहे आणि लेनची शिस्त पाळली जावी याकरता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे। आता आम्ही लेनची शिस्त पाळली नाही, कारण आमच्या पुरतं ते बंद केलं होतं आणि आम्हाला पूर्ण लेन सगळ्या बघायच्या होत्या, पण आता याच्या पुढे ते सुरू राहील आणि जो लेनची शिस्त बिघडवेल त्याला ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये एक मोठं चालान मिळेल जे त्याला भरावं लागेल। त्यामुळे लेनची शिस्त सर्वांनी पाळावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे। आपल्याला माहिती आहे की अतिशय डिफिकल्ट टेरेन मध्ये
संपूर्ण हे काम करण्यात आलं. दऱ्याखोऱ्यांमध्ये, जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेणं हे अतिशय कठीण काम या ठिकाणी होतं. आणि मला असं वाटतं की जे आपले कंत्राटदार आहेत, नवयुगा असतील किंवा इतर सगळे कंत्राटदार, आणि त्यासोबत MSRDCच्या टीमने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलंय. मी गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की अतिशय डिफिकल्ट अशा परिस्थितीत काम केलं. आणि त्यांच्यासोबत जे आमचे PWDचे सगळे अधिकारी आहेत, विशेषतः आता मनीषा अप्पर मुख्य सचिव होत्या, आता मिलिंद अप्पर मुख्य सचिव आहेत, आणि त्याच्यापूर्वीही जे आमचे सचिव होते त्या सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. विशेषतः कोविडच्या काळामध्ये या कामाला खूप अडचणी आल्या, पण कोविड संपलं. म्हणजे कोविडमध्ये डबल अडचणी होत्या. सरकारची अडचण होती आणि फॉरेन कन्सल्टंट्सची अडचण होती. आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला. मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात, आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही. अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. खरं म्हणजे या प्रकल्पाचं एकच महत्व हे आहे की 1661 साली छत्रपती शिवरायांनी कारतलब खानाचा घेरा मोडण्याकरता उंबरखिंडची जी लढाई केली होती ती इथेच केली होती. इथेच खाली तो विजय स्तंभ आहे. आपल्याला माहिती लढाई अशी आहे की ज्या ठिकाणी लाखाच्या फौजा 5000 मावळ्यांनी कापून टाकल्या. महाराजांनी स्वतः नेतृत्व केलं. दुसरीकडे नेताजी पालकर जी रसद आहे ती अडवून त्या ठिकाणी ठेवत होते, सैनिकांना अडवून ठेवत होते. आणि एक प्रकारे या लढाईनी खूप मोठं स्वराज्याकरता परिवर्तन करून दाखवलं. त्यामुळे ही जागा अतिशय महत्वाची, अतिशय ज्याला आपण आपल्या सगळ्या स्वराज्याकरता एक पवित्र अशा प्रकारची जागा आहे. या परिसरात लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग हे किल्ले आहेत, भाजे लेणी, कारले लेणी, बौद्धकालीन लेण्या आहेत. आणि हे सगळं असलं तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुंबई पुणे हा जो नॉलेज कॉरिडॉर, क्वांटम कॉरिडॉर, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आपण करायला घेतलाय, आता याच्यामुळे ही जी मिसिंग लिंक झाली आहे या मिसिंग लिंकमुळे आता हा करणं सहज शक्य होणार आहे. त्यामुळे मिसिंग लिंक ही इकॉनॉमिक मल्टीप्लायर आहे. या मिसिंग लिंकमुळे याच्याकरता कदाचित 7181 कोटी रुपये लागले असतील, पण 70,000 कोटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था या एका मिसिंग लिंकमुळे तयार होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय महत्वाचं हे कार्य या ठिकाणी झालेलं आहे. MSRDCचे प्रमुख म्हणून मी उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात आणि टेक्निकल प्रमुख म्हणून अनिल कुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात ज्या ज्या इंजिनियर्सनी या ठिकाणी काम केलं, टेक्निकल नॉन टेक्निकल लोकांनी काम केलं, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि विशेषतः आमच्या कंपन्या नवयुगा होती आणि दुसरी कुठली एफकॉन, नवयुगा आणि एफकॉन्स या दोघांचेही अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्पेशल धन्यवाद देतो. विशेष धन्यवाद कोणाकरता ते ऐकून घ्या. विशेष धन्यवाद देतो ज्या मजुरांनी या ठिकाणी काम केलं. कामगार दिनी त्या मजुरांच्या श्रमामुळे आज ही मिसिंग लिंक आपल्याला उद्घाटित करता येते आहे. त्यामुळे त्या सगळ्या कामगारांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. इथले सगळे लोकप्रतिनिधी, आमचे सगळे मंत्री, आमचे सगळे जे काही अधिकारी, या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो.